नव्या स्वप्नाची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नववर्षाची हीच तर खरी सुरुवात. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी नवीन वर्ष व गुढीपाडव्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष मस्त असं छान एकदम फ्रेश मूडने आणि सूर्यकिरणाच्या नमस्काराने एकदम सुंदर असा हा आपला नवीन वर्षाची सुरुवात आज झालेली आहे. तर आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर सकाळी लवकर उठले होते आणि इतका सुंदर असं वातावरण खूप सुंदर झालं. तर त्यानंतर मग चहा वगैरे ठेवला आणि चहा वगैरे घेतला कारण सर्वांना सुट्टी वगैरे होती, त्यामुळे मस्त असं चहा एन्जॉय केला गरमागरम. आणि त्यानंतर मग चालला होता प्लॅन की गुढीपाडवा आहे त्यामुळे नवीन वर्षाचं चला म्हणलं पुरण घालायचं होतं. त्यामुळे फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे झाली आणि छान तयार वगैरे झाले. त्यानंतर मस्त असं पुरण जी की डाळ वगैरे स्वच्छ धुवून घेतली, हरभऱ्याची डाळ 2-3 पाण्याने व्यवस्थित धुतली आणि फिल्टरच्या पाण्यामध्ये छान अशी शिजायला ठेवलेली आहे. तर तुमच्या इथं काय करतात हे नक्कीच कमेंट करून सांगा. पाडव्याच्या दिवशी त्यानंतर मग चालू होती गुढी उभारण्याची तयारी. तर मस्त अशी साडी वगैरे घातली. तर साडी कशी दिसते आहे हे पण तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. खूप सकाळी सकाळी ना खूप घाई असते कारण गुढी जी आहे ना ती लवकर उभा करावी लागते. तर सकाळी सकाळी सर्वांनी फ्रेश वगैरे झाले, सर्वजणांची चहा वगैरे पिऊन झाला आणि म्हणलं आधी आपण गुढी वगैरे उभा करून घेऊया. तर आपल्या छोटे छोटे रील जे आहे ना गाण्याच्या त्या तुम्ही बघितल्याच असेल, तर कशा वाटल्या ते पण सांगा. आणि इथं मस्त अशी घाटी वगैरे लावली, लिंबाचा पाला लावला आणि कोणी कोणी ना इथे आंब्याचा पाला पण लावतात. तर आजपासून आपलं जे मराठी वर्ष आहे ना त्याची आजपासून सुरुवात होते. तर इथं मस्त असा हार वगैरे लावून घेतला कारण फुलं वगैरे एवढे काही भेटले नाहीत आणि फ्रेश फुलं होते ते जे की झाडाचे तोडून आणले होते. तर आमच्या इथं ना मार्केट खूप लांब असल्यामुळे हार वगैरे जास्त काही आणण्यात आलं नाही, म्हणजे आहे त्याच्यामध्येच हे केलेलं आहे. आणि सुंदर अशी दारामध्ये मग गुढी वगैरे उभा केली कारण जे की प्लॉट सिस्टीममध्ये आम्ही राहतो, जे की बिल्डिंगमध्ये राहतो, त्यामुळे मग बाहेरचं जो वातावरण आहे, जो प्लॉट आहे ना तिथे मग असं समोरच चौकोनामध्ये ती गुढी जी आहे ती इथं उभा करावी लागते. त्यानंतर मग गुढी उभा करून घेतली आणि व्यवस्थित अशी बांधून वगैरे घेतलेली आहे. आणि सुंदर अशी छोटीशी जे की मला जशी येते तशी मी जी की रांगोळी वगैरे काढली आणि मस्त छोटे छोटे जे की रील वगैरे आहे ना ते शूट केलेले आहे. तर आपलं तुम्ही नसन बघितलं तर नक्कीच एकदा चॅनलवरती जाऊन बघा. आणि आपले इंस्टा चॅनल पण आम्ही ओपन केलेलं आहे. तर आपले जे कोणी नवीन सबस्क्रायबर आहे, जुने सबस्क्रायबर आहे, त्यांनी पण तिथे जाऊन आपल्याला फॉलो करा. आणि तिथे पण आपण जे की आपल्या ओरिजिनल आवाजामध्ये कॉमेडी व्हिडिओ जे आहे ना ते टाकत असतं. त्यानंतर मस्त अशी पूजा वगैरे झाली, सर्वांनी दर्शन वगैरे घेतले. तर आरोही मॅडम बसल्या होत्या कारण खूप काम करून दमल्या होत्या. तर मी जसं करेन ना तसं तर मी पदर घेऊन जे की पाय वगैरे पडले ना तर ती म्हणली मम्मी तू कशी करते, मग मला पण करायचं आहे. त्यामुळे मग तिने पण हे केलं. त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले, पूजा वगैरे झाली कारण नैवेद्य दाखवायचा होता. त्यामुळे मस्त अशा पुरणाचा बेत होता आणि ह्या कुरड्या जे की मी तुम्हाला आवर्जून दाखवल्या कारण की मी घरी बनवल्या आहे आणि फर्स्ट टाईम जे की कुरडई आहे ना ती बनवली होती. पहिल्याच वेळेस जे की कुरडया उन्हाळी काम जे आहे ना तर पहिल्याच वेळेस मी कुरडया बनवलेल्या आहे. त्यामुळे मला वाटलं जे की तुमच्यासोबत पण शेअर करावा. बनवली आणि मनापासून बनवली ना ती खरंच खूप छान होती आणि तेवढाच आपल्याला आनंद जो आहे ना तो मिळत असतो. तर त्यामुळे मी तुम्हाला दाखवल्या. तर खूप सुंदर अशा जे की कुरडया वगैरे झालेल्या आहेत आणि मस्त अशा टम्म फुगल्या होत्या. त्यानंतर मग पुरणाच्या पोळ्या वगैरे करून घेतल्या, भजी पापड आणि मस्त असा आमटी भात जे की सार पण बोलतात बऱ्याच ठिकाणी. आणि नंतर मग गुढी वगैरे गुढीला नैवेद्य वगैरे दाखवला आणि नंतर मग मुलांचं चाललं होतं खाणं कारण लहान मुलं असले की हे असंच असतं. तर मुलांना पण कुरडई वगैरे आवडते. तर घरच्या देवांना पण नैवेद्य दाखवला आणि गुढीला पण नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर मग लागले डायरेक्ट स्वयंपाकाला कारण म्हणलं सकाळी पण नाश्ता वगैरे काही झाला नव्हता, फक्त चहावरच होते सगळेजण. मुलांना पण दूध वगैरे दिलं होतं, त्यामुळे म्हणलं आधी स्वयंपाक वगैरे करून घ्यावा, मुलांना पण खूप भूक लागलेली असेल. तर 11-11:30 दरम्यानमध्ये मग आम्ही स्वयंपाक वगैरे झाला होता माझा. तर शक्यतो मी कधीच पुरणपोळीचे जे की व्हिडिओ आहे ना तुमच्यासोबत शेअर केलेला नाही, पण ह्यावेळेस शेअर केलेला आहे. तर अशा पद्धतीने जे की माझ्या पुरणपोळ्या आहे ना तर होत्या आणि मस्त अशा टम्म पण फुगत होत्या. खूप छान वाटत होतं आणि सणवार असला की खरंच खूप भारी वाटतं आणि एकदम प्रसन्न वाटतं. मॅडम जाम खुश होणार आहे आज. पिन सांगते मॅडम रोजच गजरा लावते.
मग पुढं